दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवन त्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्या टाकळी येथील तपाचरण काळात आपले पहिले शिष्य श्री उद्धव यांना जो दासबोध सांगितला, तो दासबोध म्हणजे जुना दासबोध. त्यालाच आपण 21 समासी असं म्हणतो. 21 समासी या ग्रंथातील 21वा समास आपण सध्या पाहतो आहोत. 2 दिवसाखाली या ग्रंथाच्या 133व्या सत्रामध्ये आपण ओवी क्रमांक 35 पर्यंत आलो होतो. काल आणि परवा आदरणीय सौ शुभदा थिटे यांनी योग वासिष्ठ, प्रभू श्रीराम आणि समर्थ असा त्रिवेणी योग आपल्या समोर मांडला. आणि आज आपण पुन्हा या 21व्या समासातील 35 ओवीच्या पुढे समर्थ काय सांगतात त्याचा विचार करू. समर्थांनी त्या दिवशी
मागच्या सत्रामध्ये समाधानाची खूण सांगितली. मी पण गेल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही याचा वारंवार संदर्भ आणि पुनरुच्चार समर्थ रामदास स्वामी करतात. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे फुंज मीपणाचा. फुंज म्हणजे वृथा अभिमान, बडावा, दिखावा. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. पाहणारा कुणी नाहीये, ज्याला पाहायचं तो नाहीये, पाहण्याची क्रिया नाहीये. कारण पाहणारा आणि ज्याला पाहायचंय ते दोन्ही एकच झालेत. मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की 1 किलो साखर आहे, 1 बकेटभर पाणी आहे, आणि तिसरी जी आहे ती चव आहे, ती प्रक्रिया आहे. 1 किलो साखर त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणीही राहिलं नाही, साखरही राहिली नाही, फक्त गोडवा निर्माण झाला. समाधान ते कसं प्राप्त केलं पाहिजे, त्याची खूण काय आहे, समर्थ रामदास स्वामींनी वर्णन करून सांगितलं. त्रिपुटी जेव्हा मावळते, ध्याता, ध्यान आणि ज्ञेय वस्तू यामधलं अंतर सगळं संपतं, द्वैत संपतं, अद्वैत उभं राहतं, आणि अशा वेळी समाधानाची प्रचिती येते. खरं तर समाधानाची प्रचिती घेणारा सुद्धा कुणी उपलब्ध नाही आहे. अशी अवस्था समर्थ म्हणतात संतांकडे, संन्याशाकडे ती असते, सज्जनांकडे असते. माऊली म्हणते, मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण पार्था निरंतर. मी माझे ऐसी आठवण, याची आठवण सुद्धा नाही राहिली. व ते माझ्याजवळ तर नाहीच आहे. आपण काय म्हणतो, एखाद्या गोष्टीची आठवण येते आपल्याला, म्हणजे ती वस्तू असते. या ठिकाणी समर्थ म्हणतात आठवण देखील नाही, वस्तू तर नाहीच आहे, पण आठवण देखील नाही, अंतःकरणात उरत नाही. विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण पार्था निरंतर. मी पण गेलं पाहिजे. हा जो मी जो अहंकार आहे ना, तो आपल्या सगळ्यांसाठी बाधक आहे. आणि हा अहंकारच आमच्या परमार्थाच्या वाटेवर व्यवधान निर्माण करतो. अद्वैताचा अनुभव समर्थांनी 21व्या हा जो कळस समास आहे, या समासाचं नाव दिलेलं आहे अनुर्वाच्य निरूपण. अद्वैताचा अनुभव आल्यानंतर, ते समाधान प्राप्त झाल्यानंतर कोण कुणाला सांगणार? तो अनुभव शब्दाने व्यक्त होणार नाही, असं समर्थ सांगतात. पुढे समर्थ पुढच्या 7 ओव्यांमध्ये हे वर्णन आपल्याला समजावून सांगत आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सखोल, अर्थची अवघा श्रीराम. शब्द बोलो निराहे, ते शब्दापूर्वीच आहे, शब्द मौन्य दोन्ही खाये, आपणा सहित श्रीराम. जेथे गाळुनी सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा, कल्पित केला श्रीराम. समर्थ म्हणतात शब्दांनी समाधान व्यक्त करता येत नाही. अत्यंत विचाराचे बोल, आपण एखाद्याचं प्रवचन ऐकतो, एखाद्याचे विचार ऐकतो, आपण म्हणतो काय माणूस आहे, किती संदर्भ दिले, विचारामध्ये किती घनता आहे, किती उच्च कोटीचे विचार आहेत, आपण कौतुक करतो. समर्थ म्हणतात अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईक फोल.
पण ते बोलणं जे आहे, ते शब्द जे आहे ते माईक आहेत आणि फोल आहेत, फुटकळ आहेत, व्यर्थ आहेत, अर्थहीन आहेत. ही सगळी विशेषणं त्या समाधानाचं वर्णन करण्यासाठी फोल आहेत. साधा एखादा विचार मांडणं, भाषण करणं, प्रवचन करणं तो भाग वेगळा, पण परब्रह्म असलेल्या त्या वस्तूचं वर्णन करणं आणि ते मला समाधान प्राप्त झालं हे सांगणं शब्दांमध्ये, समर्थ रामदास स्वामी म्हणतात या गोष्टी अर्थहीन आहेत. शब्द सबाह्य सखोल अर्थची अवघा, शब्द बोलोनी राहे ते शब्दापूर्वीच आहे. शब्द मौन्य दोन्ही खाये आपणा सहित, ते जे परब्रह्म स्वरूप आहे ते शब्द निर्माण होण्यापूर्वी आहे. ओंकारामधून सृष्टीचं सृजनत्व झालं असं आपण म्हणतो. 14 ब्रह्मांचे प्रकार समर्थ रामदास स्वामींनी 14 ब्रह्म या समासामध्ये, चतुर्दश ब्रह्म या समासामध्ये वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये एक शब्द ब्रह्म, शब्दांनी उभं केलेलं ब्रह्म, तो एक पसारा. समर्थ या ठिकाणी म्हणतायत शब्द बोलोनी राहे ते शब्दापूर्वीच आहे. शब्द त्याला त्याच्याबद्दलचं वर्णन करतो, त्याची थोडी ओळख लक्षात यावी म्हणून तो सांगतो. पण समर्थ म्हणतात ते तर पूर्वीच आहे. ओंकार निर्माण होण्याच्या अगोदर पासून ते आहे, ते असतची आहे, त्यात काही फरक पडत नाही. शब्द मौन्य दोन्ही खाये आपणा सहित. शब्द संपून जातात, बोलणारा संपून जातो. खरंय का नाही? परब्रह्मावर बोलणारे, अध्यात्मावर बोलणारे, पारमार्थिक विषयांवर बोलणारे किती हजारो शेकडो लोक निघून गेले. त्यांची वाणी मौनावली, त्यांचा देह थंड झाला, त्यांची ज्योत निमाली, शांत झाली. पण ते तसंच आहे. त्यानंतर पिढ्यावर पिढ्या पुढे आल्या, ते वर्णन करतायत, परंतु ते वर्णन त्या शब्दांमध्ये मात्र पकडता येत नाही. जेथे गाळूनी सांडले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. समर्थ म्हणतायत आकाश किती सूक्ष्म आहे, आपल्याला व्यापक आहे. आकाशाला धरू जाऊ का आपण? पंचभूत आहेत, आपल्याला माहिती आहे. पृथ्वी जडत्व आहे, आपण पाहू शकतो, हाताला धरू शकतो. दगड, माती, विटा, रेती सगळं आप आपल्याला जाणवतं, ते मोजता येतं. पाणी, अग्नी, त्याची दाहकता जाणवते, त्याला पाहता येतं. वायू भले त्याला पाहता येत नाही, पण त्याची जाणीव तर आम्हाला होते. जोराचा वारा आला, सोसाट्याचा वारा आला, झाडं उन्मळून पडतात, घरांची छप्र उडून जातात. त्याचा प्रताप, त्याचं कर्तृत्व तर आम्हाला पाहता येतं. भले जमिनीसारखं, पाण्यासारखं, अग्नीसारखं ते आम्हाला दिसणार नाही, त्याला आम्हाला धरायला जाता येणार नाही, पण त्याचा प्रताप तर आम्हाला दिसतो. आपल्या लक्षात येईल की जडापासून सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्म, विरळ विरळ, अत्यंत विरळ होत जाणार आकाशापर्यंत हे पंचभूत आहे. आकाश हे जे पंचभूत आहे, पंचमहाभूत आहे, ते अत्यंत विरळ आहे. ते दिसतं, एकदम व्यापक दिसतं. तुम्ही जिथं जाल तिथं आकाश आहे. नाही मी अमेरिकेत जातो, नाही मी रशियात जातो, चीनला जातो, सगळी कुठेही जा तुम्ही, आकाश आहे. नाही मी आता पृथ्वीवर राहत नाही, मी आता मंगळावर जातो, तिथंही आकाश आहे. नाही मी आता चंद्रावर जातो, तिथं पण आकाश आहे. ते जेवढं अत्यंत व्यापक आहे
तेवढंच ते अत्यंत सूक्ष्म आहे. पृथ्वीपासून आपण उतरत्या क्रमाने चाललो आहोत, चढत्या क्रमाने चाललो आहोत, जडापासून सूक्ष्मापर्यंत. त्या आकाशाला गाळून घेण्याची शब्द भाषा समर्थ या ठिकाणी करतायत. आकाशाला कोण चालणार? कसली चाळणी लावणार? मिथ्या कल्पनेपासून झाला, खरे पण कैचे असेल त्याला, म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. अहो, जो अनुभव घेतो त्या परब्रह्म स्वरूपाचं, तो शिल्लकच राहत नाही. समर्थांचं मत आहे की तो शिल्लक राहूच शकत नाही. मी देह पण आहे आणि मी परब्रह्म स्वरूप पण आहे असं होऊ शकत नाही. समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, निर्विकासी कल्पित जावे, निर्विकल्पासी कल्पावे, परी कल्पिते आपण न व्हावे, मी पणासी त्यागावे येणे रीती, जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्य आले. अहो, ज्याची कल्पना करायची, ज्याची प्रचिती घ्यायची, तेच तू स्वयंभू आहेस ना. अहम ब्रह्मास्मी. महावाक्यांचा जप नाही बोलीला, समर्थ सांगतात. जप करायची गरज नाहीये महावाक्याचा, ते अनुभवायचं आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, किंवा अयनात्मा ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म असं म्हणून चालेल का? ते अनुभवायचं आहे. पण समर्थ या ठिकाणी म्हणतात, मी निर्विकल्पासी कल्पावे, मी निर्विकल्पासी कल्पावे. आता यामध्ये विरोधाभास आहे का? जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना कशी करायची? आणि कुणी करायची? मी निर्विकल्पासी कल्पावे. अरे, जे मुळातच निर्विकल्प आहे त्याची कल्पना कशी करणार? माया गौरीपासून झाला, मिथ्या आळ आला. आत्मारामामध्ये समर्थ सांगतात, आळ म्हणजेच खोटा आरोप आहे, त्याला पुढे मिथ्या शब्द लावलाय. काय गणित आहे? आणि कुणापासून झाला म्हणले? माया गौरीपासून झाला. वंध्या पुत्राच्या लग्नामध्ये, अरे जी वंध्या आहे तिचा पुत्र कसा असेल आणि त्याचं लग्न होईल कसं? या सगळ्या गोष्टी समर्थांना, या सगळ्यातून एक सांगायचे की हे काही आपल्याला हातानी शब्दांनी एखादी वस्तू आहे म्हणून ती दाखवता येत नाही, ती अनुभवावी लागते. आणि ती अनुभवण्यासाठी आपला मीपणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे. अरे, तू स्वतःच तू आहेस ना परब्रह्म. समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, तू कोठून आलास तुला तुझं आढळपण मी देतो. तू जिथून आलास तिथं मी तुला पोचवतो. माझा शब्द आहे तो तुझ्यासाठी. फक्त काय, मला तू काही दोन वस्तू दे. कुठल्या? एक, जे जे नाशिवंत आहेत ते, आणि जे तुझ्यासोबत येणार नाही ते. आता नाशिवंत तर सगळी चराचर सृष्टी हो, मी ती सद्गुरूंना कशी देणार? माझी मालकी थोडीच आहे. मग माझं घर वगैरे आहे का? बँक बॅलन्स आहे का? पैसे, कपडे, लत्ते हे आहे का? हे नाशिवंत आहे. पण त्यावर कुणाचा तरी अधिकार आहे, घरातल्या इतर सदस्यांचा अधिकार आहे. पहावी घरांची घरे. समर्थ 200व्या दासबोधामध्ये सांगतात, घरांचं घर कोणतं आहे? हा आत्मा कुठे राहतो? त्या अष्टधा प्रकृतीच्या देहामध्ये राहतो. हा नाशिवंत आहे ना, हा तुझा आहे, यावर कुणाचा अधिकार नाहीये. एवढं मात्र खरं, कुणाचाही अधिकार नाही, केवळ तुझा अधिकार आहे. ते नाशिवंत असलेलं, आणि जे तुझ्यासोबत येत नाही तेच येत नाही, त्याला अग्नी देऊन इथंच भस्म करावं लागतं.
मिथ्या कल्पनेपासून झाला, खरेपण कैची असेल त्याला, म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. अरे म्हणाले, जी कल्पना तू मांडली की परब्रह्म स्वरूप असं आहे तसं आहे, ते त्याला रंगहीन आहे, ते आकारहीन आहे, निरवयव आहे, ते अचिंत्य आहे, अजन्म आहे, या सगळ्या कल्पना केल्या ना म्हणले तू. आणि या सगळ्या कल्पना कशा आहेत? मिथ्या आहेत, झूट आहे. मिथ्या कल्पनेपासून झाला, खरेपण कैची असेल त्याला. म्हणजे परब्रह्म हे खोटं आहे का? अनुभवाला खरेपण नाहीये असं समर्थ सांगतात. ते जे काही मला वाटतं की मला अनुभव आलाय, याला हे झूट आहे. तू जर बोलायला जाशील तर तू द्वैतात जाशील, आणि द्वैतात गेलास की त्याच्यापासून बाजूला पडशील. म्हणून सद्गुरु स्तवनामध्ये समर्थ म्हणतात, दुरुनी माझा नमस्कारू. सद्गुरूंना वंदन करायचे, सद्गुरूंना नमस्कार करायचे, तर कसा करायला पाहिजे? सद्गुरू आणि मी जर एकच तत्व असेल, एकच जिन्नस असेल, तर नमस्कार कसा करता येईल? मला बाजूला जायला पाहिजे. म्हणून दुरुनी माझा नमस्कारू आहे. मिथ्या कल्पने, सगळ्या कल्पना म्हणले मिथ्या आहेत, खरेपण कैचे असेल त्याला, म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. मी अनुभव घेतलाय या जाणीवेला ठावच नाही, अस्तित्वच नाही आहे. समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये, मना कल्पना सोडी संसार तापा. अरे विनाकारण कल्पना करू नको की ज्या संसारामधल्या तापाला तुला बाधक होतील, संसार तापापासून तुला त्रास होईल. मना कल्पना सोडी संसार तापा. म्हणून आम्ही असं झालं तर असं होईल का, तसं झालं तर तसं होईल का, काही विचार करायचा नाही. म्हणजे झोपी जायचं का? मग समर्थ जे बोलतात, विवंचने विन जाऊ नेदी एक क्षण, याला काय अर्थ आहे? ते तर करत राहिलं पाहिजे. आता दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचा साधना सप्ताह आहे. 20 तारखेपासून साधना सप्ताह आहे. 19 तारखेला सगळ्यांनी तिथं जमायचं आहे. तिथं तयारी चालू झाली आहे. एवढ्या लांब जायचं आहे, 70-80 लोक राहणार आहेत. त्यांचा चहा, नाश्ता, भोजन, आंघोळीचं पाणी, प्यायचं पाणी, सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी साधी काळी पेटी मिळत नाही, त्या ठिकाणी एवढ्या लोकांचं अगदी घड्याळाच्या टोलावर सगळं उपलब्ध असतं. मग याची व्यवस्था तर करावी लागेल. मला एक जण म्हणाले, अहो तुम्ही सगळं करताय, पण शासनाने जर मंदिरं उघडली नाहीत तर जाणार का? म्हणलं, आपण काय अफगाणिस्तानमध्ये राहतो का? शासन काही का म्हणेल, आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणे वागू. नियम कसा मोडता येईल? ते म्हणले, मग एवढी तयारी कशाला करताय? अरे तुम्हाला माहिती आहे का, शासन नियम उघडणार नाहीये, मंदिरं उघडणार नाही ते. पण तुम्हाला त्या दृष्टीनं तयारी तर करावी लागेल. आणि जर समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मंदिर उघडलंच नाही, धरून चला, रिकामा जाऊन येदी एक क्षण, मग आम्हाला जर तरची व्यवस्था केली पाहिजे का नाही? मागच्या वर्षी कोरोना संसर्ग असल्यामुळे मंदिरं सगळी बंद होती, घरीच जाता नाही आलं. ऑनलाईन साधना सप्ताह घेतला. मग त्याची पॅरलल अरेंजमेंट करायला लागेल का नाही? 19 तारखेला 18 तारखेला आता गाडीला बसायचं आहे आणि अजून मंदिरं उघडली नाहीत. मग त्याच्यानंतर तुम्ही साधना सप्ताहाची तयारी करणार का? ऑनलाईन साधना सप्ताहाची, ते पण करायला पाहिजे. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण कशामध्येही अडकून पडता उपयोगी नाही. रचना लावली पाहिजे. आणि शेवटी ती समर्थ इच्छा असंच मानलं पाहिजे. समर्थांना काळजी आहे त्याची. समर्थ उत्सुक आहेत आपल्या सगळ्यांना पाहण्यासाठी. समर्थांना माहिती आहे की वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष होत आली आहेत आता.
माझा परिवार नाही आला मला भेटायला. समर्थ सारखं घडीमध्ये फिरत असतील. कधी तारीख येते, कधी ऑक्टोबर महिना येतो, कधी 19 तारीख येते, कधी ही सगळी मंडळी इथं जमायला होतील, कधी मी एकदा त्यांना पाहू, असं समर्थांना देखील वाटत असेल. समर्थ उत्कंठापूर्वक आपल्याला पाहतायत. मने कल्पिता कल्पना ते सरावी, किंवा तया निर्विकल्पासी कल्पित जावे. ते जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना करता येत नाही म्हणून आम्ही त्याला पाहणारच नाही का, त्याच्याबद्दल आम्ही विचारच करणार नाही का. सगळ्या साधक बाधक उपाययोजना आपण अंमलात आणल्या पाहिजेत. कारण आपण दृश्य विश्वात राहतो आहोत. जेवायला लागतं, कपडे घालायला लागतात, हवा लागते, पाणी लागतं. मग हे सगळं नको बघायला. दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य. तोची निमालिया उर्वरित, त्यासी काय म्हणावे श्रीराम. रात्र आणि दिवस यांच्यातलं डिफरन्शिएशन करण्यासाठी ही रात्र आहे, हा दिवस आहे असं म्हणण्यासाठी मूळ सूर्य आहे. समर्थ म्हणतात तोची निमालिया उर्वरित, त्याशी काय म्हणावे. सूर्य आहे म्हणून रात्र आणि दिवस होतीये. परब्रह्म स्वरूप आहे म्हणून ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी आहेत. मला जाणवलंय, मी त्याचा अनुभव घेतलाय, मी त्याला पाहिलंय. ही एक धारणा आहे. दुसरी धारणा आहे प्रपंचामध्ये कसलं परब्रह्म आलंय, कसलं अध्यात्म आलंय, कसला भगवंत आलाय, कसली साधना आली आहे, हा दुसरा भाग आहे. हे पण हे कुणामुळे झालंय? हे झालंय परब्रह्मामुळे. आता एकदा तोची निमालिया, ती वस्तू संपली. संपली म्हणजे काय? मी त्यात विलीन झालो. ती वस्तू आणि मी वेगळे राहिलोच नाही. विचार करा, आठवण करा. सोलिव सुख कल्याण स्वामींनी वर्णन केलेलं सगळं संपलं म्हणाले. ज्या रस्त्याने मी आलो तो रस्ता दिसेनासा झाला. सगळ्या शिरा नाड्या सगळ्या संपल्या. एक भव्य दिव्य प्रकाश सगळीकडे भरून राहिला. शब्दमौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार. तो ओंकार नसता विचार, कैसा बोलावा श्रीराम. शब्द मौन्याचा विचार. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, मना हे जनी मौन्य मुद्रा धरावी. अरे मना, जास्त बोलत बसू नको. त्या आनंदामध्ये तुला राहायचंय का? मग त्या आनंदाचं वर्णन करून इतरांना सांगू नको. तू जेवढं जेवढं सांगत राहशील तेवढं लोक तुला तुझ्याकडे त्यांच्याकडे ओढतील. आणि ते जे अद्वितीय सुख आहे, ते जे समाधान आहे, ते तुला पारखं होईल. तू या लोकांच्या संगात अडकून बसशील. म्हणून मना हे जनी मौन्य मुद्रा धरावी. शब्द मौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार. तो ओंकार नसता विचार कैसा बोलावा. अरे म्हणाले, सृष्टीचं सृजनत्व जेव्हा चालू झालं, त्या परब्रह्माला वाटलं की एकोहम बहुश्याम. मी एकटा किती दिवस राहू? माझ्यासोबत कुणी खेळायला नाहीये, बागडायला नाहीये, बोलायला नाहीये, राहायला नाहीये. मला कंटाळा आला आता. मी नाही राहणार एकटा. असं म्हणल्याबरोबर त्याच्या अधिष्ठानावर अनेक शक्ती ज्या कार्यरत आहेत, त्यातली एक शक्ती पुढे आली. तिचं नाव आहे माया. आणि तिने काय केलं? ब्रह्मांड उभं करायला चालू केलं. उतरंडी रचल्यासारख्या रचल्या तिने.
एक ब्रह्मांड आहे का? अनेक ब्रह्मांड, अनेक युगानुयुगे ती खेळ करतीये. तिला कंटाळा आला की ते सगळं तोडून फोडून टाकतीये आणि आपल्या वडिलांच्या कुशीत जाऊन झोपी जातीये. तिचे वडील म्हणजे ते परब्रह्म आहे, तिचा नवरा म्हणजे ते परब्रह्म आहे आणि तिचा मुलगा म्हणजे तो परब्रह्म आहे. तीन नाती आपण पाहिलंय मागे, ते तीन नाती समर्थांनी आपल्याला उकलून दाखवली आहेत. परब्रह्म आणि माया, शारदाजीला आपण म्हणू, या सगळ्यांमध्ये एक नातं कसं आहे, ते तीन नाती वेगवेगळी कशी आहेत ते पटवून दिलंय. तर्क अनुभव अनुभविता सकळ ए मायेची करिता, ते माया मुळीच नसता, काय म्हणो मी श्रीराम. तर्क अनुभव अनुभविता. अगोदर काय करावं लागतं? तर्क करावे लागतात, विचार करावा लागतो. आम्हाला फ्रीज घ्यायचा आहे, मग फ्रीज डोळ्यासमोर येतो. मग सिंगल डोअर, डबल डोअर, छोटा फ्रीज, मोठा फ्रीज, ह्या कंपनीचा, त्या कंपनीचा, कुठल्या कंपनीचा फ्रीज घ्यायचा आहे, हा विचार आहे, तर्क आहे. मग 4 दुकानांवर जायचा, फ्रीज घेऊन यायचा आणि त्यातल्या थंड वस्तूंचा उपभोग आम्ही घेतो. हा अनुभवित आहे की त्या फ्रीज मधल्या थंड वस्तूंचा उपभोग मी घेतोय. फ्रीज एक वस्तू आहे, उपभोग घेणारा मी आहे आणि त्या वस्तूंना थंड करणारी एक प्रक्रिया आहे. ही त्रिपुटी आहे. समर्थ म्हणतात सकळ ये मायेची करिता. हिवाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यामध्ये आनंद दिला, आता हिवाळा आला, थंडी पडली आहे, 10-12 डिग्री पर्यंत टेम्परेचर खाली आलं आणि एखाद्याने तुम्हाला फ्रीज मधून काढलेली थंड माझाची बॉटल दिली, प्या म्हणाले. आता हे हात लावा वाटेल का? आपण म्हणा दे फेकून तिकडे, मला गरम गरम चहा करून द्या. जे गोड वाटत होतं, जे आनंद देत होतं, जे समाधान देत होतं उन्हाळ्यामध्ये, ते फ्रीज आणि त्या फ्रीज मधल्या वस्तू आता मला जवळ नकोशा वाटतात. समर्थ म्हणतात सकळ ये मायेची करिता. हे सगळं मिथ्या आहे, सापेक्ष आहे. वस्तू आणि व्यक्ती या काही काळ आम्हाला समाधान देतात. जोपर्यंत त्यांचा संग आहे तोपर्यंत आनंद आहे. जेव्हा त्या दुरावतात, जेव्हा त्यांचा उपयोग आम्हाला होत नाही, तेव्हा मात्र ते आम्हाला विष आहे. तेव्हा मात्र आम्हाला ते नको वाटतं, पाहायला नको वाटतं. ते माया मुळीच नसता, काय म्हणू मी. मग मी कसं करावं? तो ओंकार नसता विचार, कैसा बोलावा. समर्थ 41व्या ओळीमध्ये म्हणतात, का नाही, कसं नाही बोलता येणार. शब्द मौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार नसता विचार कैसा बोलावा. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता, परेहून परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे राहावे. त्याचं सगळे निसंग होऊन राहा म्हणतायत समर्थ. नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता. का नाही बोलतायत? त्याचं मूळ या दुसऱ्या चरणात या मनाच्या श्लोकाच्या. कारण ते जे समाधान आहे, परेहून परता न लिंपे विवर्ता, परावाणीच्या पलीकडे असलेलं ते ठिकाण आहे की जे आम्हाला अनुर्वाच्य समाधान देतं. म्हणजे परावाणीच्या खाली आहे, परेच्या पलीकडे आहे, ते शब्दात कसं येईल? शब्दाची सृष्टी कुठून सुरू होते? परावाणीपासून सुरू होते, म्हणजे बेंबीच्या देठापासून चालू होते. परा, पश्यंती, मध्यमा आणि तोंडातून बाहेर पडणारी वैखरी. या वैखरी वाणीला, मध्यमा वाणीला आणि पश्यंती वाणीला अधिष्ठान काय? परेचं अधिष्ठान आहे. पण अनुभव किंवा समाधान जे आहे हे परेच्या खाली आहे.
त्यामुळे ते शब्दात पकडता येत नाहीये. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, तो ओंकार नसता विचार कैसा बोलावा, तर्क अनुभव अनुभविता सकळ ये मायेची करिता. ते माया मुळीच नसता काय म्हणो मी. मग हे कसं समजायचं. आता ते समर्थ म्हणतात, ते माया मुळीच नसता काय म्हणो मी. एकीकडे तुम्ही म्हणता की त्याला कल्पना करावी, त्याच्या जवळ जावं, त्याचा अनुभव घ्यावा, आणि दुसरीकडे म्हणता की तुम्हाला ते सांगू शकणार नाही, तुम्ही बोलू नका, बोललात की तुमचा अनुभव खोटा झाला. समर्थ म्हणतात, पदीहून चळो नये. दासबोधातली ओवी आहे. पदीहून चळो नये, करावे साधन उपाय, तरीच सापडे सोय अलिप्तपणाची. आपल्याला माहिती आहे की आपण दासबोध सखोल अभ्यास परिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपवर समर्थ रामदास स्वामींचं पद्यमय चरित्र आपण आत्ता सध्या वाचन करत आहोत. त्यावरचं विवरण आदरणीय सौ निशा काकू विघ्ने या नागपूरच्या आहेत आणि त्या आपल्याला ते सगळं विवरण सांगतायत. अत्यंत प्रासादिक वाणीमध्ये असलेलं, अत्यंत गोड असलेलं हे समर्थांचं पद्यमय चरित्र आहे. दासबोध सखोल अभ्यासाच्या उपक्रमाच्या या वन मोर फिदर इन आवर कॅप असं म्हणलं पाहिजे. वन मोर फिदर इन आवर क्राऊन. कॅप कशासाठी. वचने किम दरिद्रता. टोपी कशाला म्हणायची. आम्ही मुकुट घालू ना. आमच्या मुकुटामध्ये अजून एक मानाचा तुरा आम्ही खोवतो आहोत. जवळपास 171 वर्षापूर्वी योगीराज बाबांनी लिहून ठेवलेला हा ग्रंथ, की जो 67 वर्षापूर्वी प्रकाशित झाला. आपलं मोठं भाग्य आहे. परमपूजनीय अक्का स्वामींच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभी आणि त्या वर्षामध्ये आपण या ग्रंथाचं प्रकाशन करतो आहोत. आणि 1-2 नव्हे तर तब्बल 25 ठिकाणी आपल्याला प्रकाशन करायचे. 25 ठिकाणी दासनवमीच्या आठवड्यामध्ये. आतापासून तयारीला लागलं पाहिजे. चाळणे विण जाऊन येदी एक क्षण. काय काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, कुणी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. या हा जो का मला आठवलं या ग्रंथाचं नाव आता, तर या ग्रंथाच्या सुरुवातीला योगीराज बाबांनी हे लिहून ठेवलंय, पदीहून चळो नये. कुठली पद आहे, कुठली पदी आहे. पदी म्हणजे एक स्टेज. फार गर्भित अर्थ आहे यात. पदीहून चळो नये. मला एक स्टेज प्राप्त झाली आहे. कुठली स्टेज प्राप्त झाली आहे. परब्रह्म सुखाची प्रचिती मला येते. परब्रह्म सुखाचा तो अनुभव मी घेतो आहे. असं असलं तरी समर्थ काय सांगतायत, योगीराज बाबांनी का लिहिली ओवी ग्रंथाच्या सुरुवातीला आहे. या श्री दासलीला हे जे समर्थांचं, हे आता सध्याच्या युगामध्ये समर्थांचं पद्यमय चरित्र तुम्हाला कुठेही उपलब्ध नाही आहे. समर्थ संप्रदायाला ललामभूत असं आपण काम करतो आहोत. समर्थांचं पद्यमय चरित्र आपण उपलब्ध करून देतो आहोत. दासबोध सखोल अभ्यास आणि मोरया प्रकाशन. 250 पानांचा हा ग्रंथ आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये माझ्या आराध्य दैवताचं, आमच्या सद्गुरूंची पोथी असली पाहिजे. गजानन विजय ग्रंथ आहे, श्री साई सच्चरित आहे, साईबाबांची हे आहे, गुलाब प्रसाद आहे, गुलाब महाराजांचं चरित्र आहे, पद्यमय चरित्र आहे.
अशी पद्यमय चरित्र वाचन केल्यानंतर, त्याचं पारायण केल्यानंतर मिळणारा आनंद वेगळा आहे. आता काय सुनीलदादा चिंचोळकरांनी लिहिलं, चिंता करीतो विश्वाची, हा चरित्र ग्रंथ आहे. अनंतदास महाराजांनी लिहिलेला दासायन हा चरित्र ग्रंथ आहे. पैणिटकर गुरुजींचा चरित्र ग्रंथ आहे, समर्थ चरित्र. समर्थांच्या चरित्रातील गोष्टी हा एक ग्रंथ आहे, कृष्णाजी आठलेंचा. कराडचे त्यांचा एक ग्रंथ आहे समर्थांचं चरित्र, समर्थ चरित्र. नानासाहेब देवांचं खंड आहे 3. पण या सगळ्यापेक्षा हटके आमचं काम होणार आहे, कारण ते पद्यमय चरित्र आहे. समर्थ जी ओवी सांगतात ती योगीराज बाबांनी काय घेतली ओवी? पदीहून चळव नये. साधना करत असताना तू एका स्टेजवर जेव्हा येशील तिथून हलू नको. पण असं असताना देखील करावे साधन उपाय, ज्ञानोत्तर सगुणोपासना ही अधोरेखित करायची आहे समर्थांना. 7वा दशक 7वा समास, मी पण विरहित साधना, त्यातली ओवी आहे ही. पदीहून छळो नये, करावे साधन उपाय, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. बघा, परब्रह्म स्वरूपाच्या अनुभवाची एक पद मिळालंय. चळो नये म्हणजे तिथून हलू नये. चंचलत्व असता कामा नये. स्थिर बुद्धीनं, दृढ बुद्धीनं त्याचा आस्वाद तो आम्ही घेत राहिला पाहिजे. आणि तो आस्वाद घेत असताना सुद्धा आमची साधना आम्ही चालू ठेवली पाहिजे. उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त होणार नाही. खूप केलंय पण उपासना नाहीये. सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील तयाचे. सगळ्यांची चळवळ उभी राहू शकते, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. इथं पाहिजे. लोक तिथं म्हणतात, ते भगवंत आहे. तिथं काय करायची? इथं आपल्याजवळ पाहिजे ना. समर्थांच्या शब्दांची योजना आपल्याला समजली पाहिजे. का कुठला शब्द कुठे लावलाय? सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. जवळ आहे म्हणतायत. पुढची साधनेच्या पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर समर्थ म्हणतात, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. कुठली जागा नाहीये, सगळ्या विश्वात तो भरून आहे. अंश सुद्धा नाहीये, एक अणुरेणू सुद्धा त्याच्याशिवाय नाहीये. आपण झोपतो, गाढ झोपलेलो असतो. कुठली अवस्था म्हणले ह्याला? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. गाढ झोपेमध्ये जो माणूस आहे, तेव्हा त्याला जर हलवून आपण विचारलं, तुला समाधान मिळतंय का, सुख मिळतंय का, तो उठ म्हणे, कोण माणूस आहे तू, कशाला उठवलं मला, कसलं समाधान आलंय, कोण म्हणलं तुला समाधानी मी? आणि त्याला जर गाढ झोप लागली, थोड्या वेळाने तो जर उठला तर तो म्हणेल, आहा काय छान झोप लागली, खूप समाधानी आहे मी आज. पण जेव्हा तो समाधान उपभोगत होता तेव्हा त्याला विचारता येईल का? कारण तिथं शब्दसृष्टीचा काही उपयोग नाही. तो अनुभवणारा कोण आहे? समर्थ या ठिकाणी म्हणतात, त्या धारणेला चिकटून बसलं पाहिजे. पदीहून चळो नये. साधना करत असताना येणाऱ्या काही सिद्धी, प्राप्त होणाऱ्या सिद्धी, छोट्या छोट्या गोष्टी, वाचा सिद्धी आहे, हस्तसिद्धी आहे, काय काय गोष्टी लोकांना साधनेमध्ये मिळत असतात. कुठला अनुभव, डोळ्यापुढे येणारे अनेक प्रकारचे रंगीत पट्टे, अनुहत ध्वनी, हे सगळं समर्थ म्हणतात हा सगळा मायेचा प्रांत आहे. हे सगळं माईक आहे.
कारण हे सगळं तुम्हाला शब्दात वर्णन करता येतं. आणि जे शब्दात वर्णन करता येतं, मूळ शब्दच हे फोल आहेत, माईक आहेत, त्यामुळे ते सगळंच माईक आहे. आणि एक समाधान, मीपणे विण साधन, करू जाणे तोची धन्य, समाधानी श्रीराम. मीपणे विण साधन, 7वा दशक, 7वा समास. मीपण विरहित साधना. कुठलंही कार्य घ्या, तिथं अहंकार जेव्हा बळावला तेव्हा त्या सगळ्या कार्याचा खेळखंडोबा होतो. म्हणून समर्थ म्हणतात की तुझ्यातला मी संपव. तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुला त्या आत्मस्वरूपाचा लाभ होणार नाही. आता पुढच्या 6 ओव्यांमध्ये हा विषय समर्थ आम्हाला समजावून सांगत आहेत. याचा विचार आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.